साधं एक शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं. मंडल कमिशनने दिलं. जे सर्वे करायचे सांगितले होते ते 3 प्रकारचे सर्वे, 3ही प्रकारचे सर्वे मंडल कमिशनने केलेले नाही. त्यांनी इंग्रज काळातला सगळा अहवाल घेतला आणि व्हीपी सिंग सरकार समोर ठेवलेला आणि त्याच वेळेस त्यांनी तो लागूही केला. पण माननीय न्यायालयानं तो अहवाल स्वीकारलेला नाहीये. तरीही आम्ही मराठीच्या भानगडीत पडलो नाही की तुम्ही खोटं आरक्षण खाताय, कारण आम्हाला दुसऱ्याचं लेकरांचं वाटोळं करावं ही नियत मराठ्यांची कधी नाही, पुढेही असणार नाही. तुम्ही मात्र आमच्या पोरांना काय मिळालं की याचिका दाखल करून ते उडवता. म्हणून यांनी हे डाव टाकला की 2018ला जो प्रकार झाला होता तो 24ला करायचा. 2018ला 13% आरक्षण दिलं, ते 1-1.5 वर्ष राहिलं, उडून गेलं. निवडणुका त्या काळात होत्या, निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या आणि मराठा एक जात अशी की ती कोणाचा उपकार ठेवत नाही. त्यावेळेस आरक्षण खूप पिढ्यांना पार नव्हतं. मराठा आनंदी होता. आपल्या लेकरांचं भविष्य चांगलं होईल, आपले लेकरं मोठे होतील, आरक्षण मिळालं ह्या आनंदात मराठा होता. त्यांना माहित नव्हतं की 2018ला दिलेलं आरक्षण टिकणार नाही. 1-1.5 वर्ष राहिलं, ते उडालं. त्यावेळेस मराठ्यांनी आरक्षण दिलं म्हणून जागेवर उपकार फेडला. 106 आमदार यांना मराठ्यांनी त्यावेळेस निवडून दिले होते. तेच यांच्या डोळ्यासमोर आत्ताही तेच होतं. 10% आरक्षण द्यायचं आणि ही निवडणूक मारून न्यायची. पण मराठी इतके चतुर निघाले की 2018 जसा गुलाल उधाळ होता तसा मराठ्यांनी यावेळेस उधाळाच नाही. कारण मराठ्यांना माहित होतं हे आरक्षण टिकणारच नाही. तो गुलाल उधाळण्यात सुद्धा काहीच उपयोग नाही. तिथेही डाव साधला त्यांनी, त्यांच्यातच गुलाल उधाळला. त्यांना मराठी राज्यात उधाळायला तयार नाही. त्यांनी त्यांच्यातच सुरू केलं. हे त्याच्या टकोरीवर टाकीत आहे, ते त्याच्या टकोरीवर टाकीत आहे. 5-25 जण मुंबईत जमले. एक जणाचा चेप्पेवर टाकला, त्याला केसच नव्हते. बैलाचा गोलाल होता का कोण लाल झरत दिसायला लागला. तरी मराठ्यांनी नाही गोलाल उधाळला राज्यात, कारण त्याच्यात मराठ्यांचं हित नव्हतंच. मग म्हणले आता काय केलं पाहिजे. बैठक झाली. मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्याच विरोधात सोडायचं ठरलं, कारण मला ह्या पक्क्या खबरा त्यांच्या मिळतात. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. कारण हे गृहमंत्री असे आहेत, त्यांनी सगळ्यांना जिरीस आणलेला. नाही आला की केस ईडी त्याच्या मागं लावायची, लगेच त्याच्या पार्टीत जमा माणस. ही त्यांची पद्धत आहे काम करायचं. मला राजकारणाचं देणं घेणं नाही. तुम्ही 7 महिन्यापासून बघता जो विरोधात बोलन त्याला मी सोडित नाही. मग तो मराठीचा असून येते ते कोणाचा असो. मराठा आरक्षण मराठा समाजाच्या विरोधात बोलला की मी वाजवेलाच म्हणून समजायचं. तो कोणी असो त्याला नाही सोडत आपण. त्यांनी बैठक घेऊन मराठ्याच्या विरोधात घालायचं ठरवलं. 10% आरक्षण चांगलंय हा घेत नाही म्हणजे मी हे जर समाजाला म्हणला हे आरक्षण चांगलंय टिकतंय तर समाज घेतो. ह्यो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे असं त्यांचं बैठकीत ठरलं. याला काही करून 10% घ्यायला लावा, नाही तर याला गुंतवून टाक. हे त्यांचं पक्क ठरलेलं. या अगोदर एकदा त्यांचं ठरलं होतं की उपोषण सुटलं हे मला जाहीररित्या महाराष्ट्राला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की सलाईन मधून विष बाधा करणार आहेत, पण मराठ्यांची बाजू हे लय ओढतोय, हे आपल्याला फुटत नाही, मॅनेज पण होत नाही, याला असं तरी संपवावं लागणार. त्यावेळेस त्यांचा डाव मोडून पडला. आपण मुंबईला चाललो त्यावेळेसही त्यांनी ट्रॅप रचला होता. तोही आपल्याला अगोदरच माहित झाला, त्यामुळे तोही आपण उधाळला. आताही त्यांनी ट्रॅप रचला. पुन्हा एकदा याला गुतवा, याला संपवा, काहीतरी करा. जर हे थांबला नाही तर हे मराठ्याच्या आणि सत्तेच्या मधला काटा आहे. हे इतका इमानदार आहे, याची निष्ठा जातीपासून पूर्ण अवघड आहे. हे जातीला दैवत म्हणतं, हे आपल्याला फुटू शकत नाही. याला गुतवल्याशिवाय पर्यायच नाही. आणि त्या बैठका यांच्या जेवढ्या झाल्या तेवढ्या मला कळण्याचं कारण असं आहे, मी जर इकडे काही करायला लागलो की त्यांना माहित होतं. याचा अर्थ त्यांनी माझ्या जवळचे 10-5 जण कोणा फोडलेले. आम्ही काही करायला लागलो की त्यांना माहित होतं, याचा अर्थ आपल्या आसपास त्यांनी फोडलेले. साहेब तुम्ही पैशाने किंवा आमिष दाखवून माझे फोडले असते,
पण तुमच्या आजूबाजूचे सगळे फक्त मी इमानदारीवर फोडलेले, सगळे इमानदारीवर फोडलेले. तुम्ही तिथं काय करताय, काय करणार आहेत, तुमचा डाव काय हे तुम्ही उठले 20 ते 25 मिनिटात मला माहित होते. मी फक्त इमानदारीने आणि त्यागाच्या जीवावर या समाजावर निष्ठा ठेवली म्हणून तुमच्या आजूबाजूचे असणारे कोणत्याही जाती धर्माचा असू द्या तेव्हा मला सांगतो म्हणजे सांगतो. आणि त्यांना सगळ्यात जास्त तीव्र राग आलेला. यासाठी नेमण्याचं खरं कारण ते हे ऐकत नाही. मला सगळ्या दुनियाचं माहित होतंय आणि याला आपलं माहित कस काय, आपल्यातला कोण आहे त्याच्यापर्यंत खरी माहिती जाती. आपल्यातला कोणीतरी आहे, हे कोण, त्याचा सगळ्यात जास्त राग आलेला नाही. तर यासाठी नियमाचं काहीच कारण नाही. यासाठी नियमाचे काय कारण आहे. गृहमंत्री साहेब तुम्हाला आठवण करून देतो मी, तुम्ही जाओ मराठ्यांच्या किती विरोधात जायचं तर आम्ही खंबीर आरक्षण मिळवाल त्याची काळजी नका करू तुम्ही. मी फुटत फेटत नसतो तुम्हाला, तुम्हालाच काय तुम्ही सगळे पक्ष एकत्र झाले आणि विरोधी पक्ष सुद्धा एकत्र झाले. विरोधी पक्ष सुद्धा विसरलाय. त्यांनी एक ठराव केला होता तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर 1 महिन्याचा वेळ द्या. 40 दिवसाचा मराठ्यांनी दिला होता. आम्हाला माहित आहे तुम्ही सगळेच पक्ष मराठ्यांच्या विरोधात आहेत. तुम्ही सगळे जरी एक गुण आले तरी माझी मराठा जातच बस झाली तुम्हाला पुरून उरायला. यांनी डावर रचायला सुरुवात केली. यासाठी नेमण्याचं काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. तुम्हाला साहेब आठवणीत आणून देतो, पावसाळी अधिवेशनात तुम्हाला विरोधी पक्षाने प्रश्न विचारला होता. आंतरवाली जो हल्ला झाला किंवा राज्यात जे प्रकरण झालेत याविषयी यासाठी नेमा, त्यावेळेस तुमचं उत्तर होतं त्यांना माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलाय, तो अहवाल माझ्याकडे प्राप्त झालाय. मला वाटत नाही यासाठी नेमावी, पण जर सभागृहाचं म्हणणं असेल तर मी नेमतो. परंतु माझ्या पोलिसांनी सखोल तपास केल्यामुळे मला असं वाटतं की एसआयटीची आवश्यकता नाही, अहवाल मला प्राप्त झाला. त्याच्यानंतर गृहमंत्री साहेब तुम्हाला असा काय साक्षात्कार झाला की त्याच विषयासाठी आता तुमच्या स्वार्थासाठी स्वतःच्या किंवा मला अटकवण्यासाठी किंवा माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नयेत म्हणून तुम्ही यासाठी नेमली. साहेब यासाठी फिसाठी नाही, तुम्ही काही नेमा मी भेटच नाही, पण आरक्षण घेतल्याशी सोडत नाही तुम्हाला. आता झालंय काय, मी बोललो कोणाला, पक्षाला, नेत्याला. राग कोणाला आला, मराठ्यांच्या आमदाराला, मंत्र्याला. तुम्हाला काय बोललो का मी, तुम्ही जातीचे का नेत्याचे, तुम्ही कधीपासून जातीला बाप मानायचं तर पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागला. या जातीनं मोठं केलंय तुम्हाला, यांचे पोरं आता मोठं करायची वेळ आली तर तुम्ही पक्षाकडून नेत्याकडून बोलायला लागले. आणि तुम्हाला तरी एक शब्द नाही बोललो. उद्या भाजपचा मराठा असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो शिवसेना असो, हे मराठी आरक्षण घेणार नाहीत का. मग तुमच्या सगळ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून मी जीवाची बाजी लावून लढतोय. सगळे पक्ष अंगावर घेतले आणि तुम्ही नेत्यांकडून बोलायला लागले, जातीच्या पोरांकडून बोलायचं. याच्यासाठी मोठं केलं का माझ्या बाप जात्या मराठ्यांनी तुम्हाला. आणि तुम्ही यासाठी नेमून काय होणार, माझ्याजवळ काय, माझ्याजवळ काहीच नाही. यासाठी कशाला असती, ज्याने 1000-1500 खून केले त्याच्यासाठी, ज्याने हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलाय त्याच्यासाठी, एखादा मोठं हत्याकांड झालंय त्याचा शोध लागत नाही त्यासाठी, किंवा समुद्रात खूप मोठमोठे नंबर 2चे धंदे त्यासाठी. माझ्याजवळ काय, मग जर पाकिट चोराने आणलं 2 दिवस झोपत नाही, त्याच्या जिंदगीत त्याला लोड येतो. घ्या असलं कसलं गिरायक लागलं होतं. माझ्याकडे काही पैसेच नसतात कवा. आपल्या तिकडे फोन करून बघा तुम्ही, कवा कर्जच असतं आपल्याकडे. आपल्या सगळे फोन एवढेच येते. माझ्याकडे आहे का 13 पत्र येत नाही, तो काढून तो घरात टाकी तो, ते बी सिमेंटाचे आहेत, भांगारात विकत नाही. अरे आपण किती मोठ्या पदावर आहेत, किती मोठ्या पदाचे पक्षाच्या पदावरती आपण आहेत. आपल्यावर किती मोठी जबाबदारी, राज्याचा पालकत्व आपल्याकडे. आपण
या जनतेने आपल्याला त्या राजगादीवरती बसवलंय. आपण काय अन्याय करावा हे तरी कळायला पाहिजे. आता नवीन अन्याय काय सुरू केला, ते पोरं जे शेप्याला होते ते पोट्टे असले बेकार आहे, त्यांना लय बारे सांगितलं तुम्ही जे शेप लावू नका. जे शेप्याला गुन्हे दाखल करायला चालू केले. त्यांनी काय केलं म्हणजे फुलं आमचे, पैसे आमचे, डिझेल आमचं, जे शेपे आमच्या, भाडं आम्ही देणार, रस्ता आमचा, मागणी आमची, लोक आमचे. तुला काय नाही मुंबईत बसून तुला अडचण काय? त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला चालू केले. थांबतोय का बघायसाठी मी नुसतं थांबत, आणि माझा मराठा बी नाही थांबत. आता ते मध्ये हो द्या काय केस व्हायचे त्यांच्याकडे बघायचंच एकदा. फडणवीस साहेबांनी खूप चांगलं काम करून दिलंय मला. ते जितके गुन्हे दाखल करते तेवढी फौज मला तयार व्हायला लागली मोठी. बीडला एक मुस्लिम बांधव त्याचं ते क्रेन आणलं होतं, मला काल माहिती मिळाली. ते क्रेनला मोठा हार बांधला होता, त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आणि त्याला लय मोठा दंड दिला. तेव्हा म्हणलं आता एवढा दंड केला आणि तेव्हा केला ना होऊन देव म्हणला जे होईंगा होय होईंगा. आता मराठी की पिच्छेच आता होऊन द्या मला काय घे वाजवून म्हणा तो. आता लोक नाही हटत. गृहमंत्री साहेब शहाणपणाची भूमिका घ्या. मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका. सगळा उभा राज्यात कार्यक्रम लागून जाईल, तुमचा उभा कार्यक्रम लागून जाईल. खोटे गुन्हे आपण मुंबईत चाललो होतो त्यावेळेस रस्त्याने सत्कार केलेल्या लोकांवरती आत्ता गुन्हे चालू आहेत 4 महिन्यापूर्वी. तेव्हा काय झोपले होते का? तेव्हाच करायचे ना. आता ते चालू केले. कुठे ते हलकी वाजणाऱ्यावर सुद्धा असं इंग्रजांनी हिटलरने सुद्धा केलं नसेल. इतकी भयानक परिस्थिती. त्या हलकी वाजवणाऱ्याचा काय संबंध याच्याशी? त्यांनी वाजायचं नाही, पोटा नाही भरायचं. ट्रॅक्टर आणलेल्या पोरावर गुन्हे दाखल. नवीन साखळी उपोषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल. एकदा असा डाव टाकला मंडपच काढून न्यायचा म्हणे आंतरवालीचा. म्हणलं तर मंडपला हात लावा मग सांगतो तुम्हाला कचका महा कसा असतो. कारण ते मराठ्यांची अस्मिता आहे तो मंडप, म्हणजे त्या मंडपनंच आंतरवालीच्या न्याय दिलाय. साहेब सोपं नाहीये, बोलणं खूप सोपं आहे, भाषण करणं सोपं आहे, ऐकणं पण सोपं आहे. 7 महिने झाले शेतकरी गाव आहे, सारखं लढतंय. ही साधी सोपी गोष्ट नाहीये. मराठा समाजाला न्याय मिळाला, तुम्ही त्या सुतळीला सुद्धा हात लावून देणार नाही मंडपच्या त्या. तिथं माघार घ्यावी लागली. म्हणजे ते जे डाव टाकतील ती त्यांच्या अंगलोट यायला लागली. यासाठी नेमली ती पण त्यांच्या अंगलोट आली. आम्हाला माहिती आहे तो अहवाल तयार आहे आधीच. मग तुम्ही मला गुतवणार आहेत हे मला माहिती, पण मी तर भेलो पाहिजे. आजकाल कसं आहे माहिती आहे का? इकडे कोपऱ्यातले बडबड बंद करा, नाही चला बाहेर. मला माहिती आहे तुमचा अहवाल तयार आहे, तुम्ही मला मध्ये टाकणार आहे. मी माझं कुटुंब 7 महिने झालं बाजूला सारलं, आणखी शिवलं सुद्धा नाही कुटुंबाला. दरवाजाला सुद्धा उंबऱ्याला शिवलं नाही. मी माझ्या समाजाला दैवत आणि मायबाप मानलेलं. मी यांना सोडून तुमच्याकडे येऊ शकत नाही. जेलला सडन आयुष्यभर, पण समाजाशी गद्दारी करून तुमच्या त्या जेलला भिवून तुमच्या मनासारखा मी नाही वागू शकत. ते खोटं आरक्षण 10% घेऊन करोडो पोरांचं वाटोळं करून त्यांचं पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्याना नाही फिरू शकत. यांनी ठरवलं की याला मध्ये टाकायचं. आता आजकालची पद्धत इतकी बेकार आहे. एखाद्याची जर चौकशी करायची असली, आमदार मंत्री फंत्री बघा ना तुम्ही, यांची चौकशी करायचं म्हणलं आणि यांना जर माहीत झालं हे दुसऱ्या दिवशी म्हणतं मग पोट दुखत नाही, बीपी वाढ, त्याचं लगेच कंबर मोडत. एका दिवसात दवाखान्यात ऍडमिट होते. दवाखान्यात ऍडमिट झाल्यावर चौकशी करता येत नाही, कारण जीव अगोदर नंतर चौकशी. यासाठी नेमली त्याच्या अगोदर 2 दिवस मी हॉस्पिटलला होतो संभाजीनगर. माझ्याकडे जाता सलाईन लावली होती. मी जर भेट असतो ना तर मी डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आता 7 कोचन कोमात गेला म्हणून सांग. त्याला सांगितलं सलाईन तोड, चौकशीला यासाठी मला अंतरवाली जायचं. बघतो ती कशी अटक करतात का, काय करतात का. गृहमंत्र्यांचं मराठ्यांविषयी किती द्वेष बघायचा आहे मला पण. आणखी नाही ती कुंकड हिंडती तिची तिलाच माहित. आणखीन नाही मी नाही देऊ शकत, कारण आपल्या आंदोलनाच्या पाठीशी कोणी नाही पण आणि कोणाच्या रुपयाला हात सुद्धा लावलेला नाही. माझा मराठा समाजानं घामाचे कष्टाचे पैसे आंदोलनाला घातलेले. यांच्याशी गद्दारी मी नाही करू शकत. त्यांचे इतके डाव टाकले. आता तर नवीनच डाव आणलाय त्यांनी या 5-7 दिवसात. पाठीमागं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं, त्यांनी पुन्हा सांगितलं तुमचे हेडे ओपनिंग होणार आहेत म्हणे.
आणि तुम्हाला बदनाम करणार आहेत. तुम्ही असे मराठ्यांपासून लांब जात नाहीत. ते नाही का काय करत असते त्याला ते कट करायचे मुंडके काय मका लावायचे काय म्हणते त्याला हा ते करणं. याचं मुंडकं त्याला बसायचं आणि त्याचं मुंडकं मला बदनाम करायचं. गृहमंत्री साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही व्हिडिओ बनवा नाही तर तुमचा कोणता ITCL आहे त्याला सांगा काय रेकॉर्डिंग व्हायरल करायचं तेवढ्या करा. मी माझ्या मायबाप समाजापासून लांब जाऊ शकत नाही. तुमच्याकडून आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही. किती नीच विचार असले पाहिजे. एवढ्या मोठा माणसं गोरगरिबांचं मी शेतकऱ्यांचं पोरग गोरगरीब मराठ्यांच्या लढाई लढतोय. गोरगरिबांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढतोय. माझ्या मुलगीच्या 6 दिवसापासून ऍडमिट होती तरी मला माहित नव्हतं. तरी मी अगोदर समाजाचं काम केलं नंतर भेटायला गेलो. काल माझ्या आईचं ऑपरेशन होतं ती मला 7 महिन्यापासून माहित नव्हतं. तरी मी अगोदर समाजाचं काम केलं नंतर रात्री भेटून आलो. आज सकाळी बीडच्या लोकांनी सांगितलं ऑपरेशन झालंय म्हणून. मी समाजासाठी गृहमंत्री साहेब इतका ताकदीनं जीवाचे बाजी लावून लढतोय. तुम्हाला या गोरगरीब लोकांची माया आणि आक्रोश तरी लक्षात आला पाहिजे की आरक्षणासाठी लढते. यांच्या विरोधात गेला तर सुपडा साफ होऊ जाईल राजकीय करिअरचा तुमच्या सगळ्या. मी काही केलं तरी बाजूला हाताला तयारच नाही. कित्येक पण यांना ताकद लावू किती ताकद लावली तरी मी हटत नाही. तुमच्याकडे नोंदी निघाल्यात का नाही का तुम्हाला पहिलंच आरक्षण पहिलं पण आरक्षण आहे पश्चिम महाराष्ट्राला. मग तुम्हाला काय पाहिजे म्हणजे याचा अर्थ तुमच्या नोंदी नाहीत म्हणा ना. मग सगळ्याला आहे का 100%? अच्छा मग तुम्ही आमचेच भावकी दिसतात काय आमच्या नाही निघाले आणखी. सगळ्या स्वैराशिवाय पर्याय नाही आपल्याला. मग पण नोंदी सापडत असतील ना तुमच्याकडे हा ताबडतोब देतात का? दप्तर जळालं तर त्याच त्यांना विचारलंय तुम्ही जाऊन दप्तर जळालं ते म्हणले तुम्ही त्यांना विचारलं का? त्याचा पंचनामा आहे लेखी घ्यायचं नाही. त्यांना आदेश आहे जिथं तुम्हाला नाही वाटेल तिथं लेखी देऊन टाका. ते दनादन लेखी देतात. लेखीला हात नाही लावायचा. जळीत असेल तर त्याचा पंचनामा आहे. मग तुमच्याकडे जर इंग्रज असेल तर इंग्रज सुद्धा पंचनामा करत होता आणि निजाम असेल तर निजाम सुद्धा करत होता. पंचनामे घ्या. पंचनामा म्हणलं की ते रेकॉर्ड सापडायला सुरुवात करतात. असं गेवराई तालुक्यात घडलेलं उदाहरण देतोय तुम्हाला. गेवराई तालुक्यात एकही नोंद नाही सगळं जळीत दाखवलं होतं. आज ते 123 गावं निघाले गेवराई तालुक्यात. 123 गावं जळीत हाय का नाही विचारायचं. आणि प्रत्येक तालुक्याला समिती तहसीलदार आणि PSI साहेबाच्या अध्यक्षतेखाली ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. उर्दू अभ्यासक मोडी लिपी अभ्यासक फारसी अभ्यासक ही त्यांच्यावरती जबाबदारी. सरळ आपल्या पोरांनी काम करा. सरकारवर बसू नका अवलंबून राहू नका. तहसीलदारांना जाऊन विचारायचं कोणचा रेकॉर्ड तपासलाय कोणचा नाही तपासला का तपासला नाही हे सुद्धा विचारायचं. आपल्या 10 जण जर हुशार असले तर 24 घंटे तिथे एखाद्या रूम करून बसून ठेवा. गोरगरिबांच्या नोंदी निघाल्यात त्यांना प्रमाणपत्र का देत नाहीत त्याचे सगळे प्रश्न सोडू लागा. पुऱ्या तालुक्यात 10 जण ठेवणं काय मोठी गोष्ट नाही. एक रूम करून द्या त्यांना. आपल्या 2-2 रुपये सुद्धा वाटायला न्यायचं. जर महिन्याचं भाडं त्या खोलीचं द्यायचं म्हणलं सेपरेट त्यांना एखादं मदत कार्यालय उघडून द्या. सगळे रेकॉर्ड तपासायला लावा. देवदेवतांचे तपासायला लावा. भाटांचे तपासायला लावा. तुमच्याकडे संस्थान असतील तर त्याचे कारण याचे GR निघालेले त्यांना ते तपासावंच लागणार आहे. तुमच्याकडे जे काय असेल जन्म दाखल्यावरचे तुम्ही ते GR वाचा किंवा त्यांच्याकडे आलेला सुद्धा आहे त्यानुसार काम करून घ्या. आपल्या लोकांचा पटापट चांगलं करून घ्या. ज्यांच्या नोंदी सापडल्यात ना त्यांच्या परिवारांचा सुद्धा अर्ज करा. परिवारांचे खूप अर्ज केलेले नाहीयेत आणखी. ते अर्ज करून सगळ्यांचे काढून घ्या. एका नोंदीवरती 400 प्रमाणपत्र निघायला लागलेत. एका नोंदीवर अख्खं गावचे गाव निघायला लागले. त्यामुळे नोंदी निघाल्यात तेही काम स्पीड न करून घ्या. तिथेही थांबू नका. बाकीचं मी सगळ्या सोयऱ्यांचं बघतो. मी खंबेर त्यांना खेटायला. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. तुम्ही अशीच एकजूट ठेवा. नुसता मराठा आरक्षण प्रश्न नाही आपल्याकडे. आपल्या पाठीमागं आणखीन खूप आपल्या लेकरांना संघर्ष करायचा आहे आणि आरक्षणात इतका फायदा आहे. काल एक वाशिमच्या मुलीचं उदाहरण देतो मी तुम्हाला. मला माहित झालंय म्हणून. ती मुलगी तिने परीक्षा दिली
तिची 21वी रँक आली होती. ते कुठेतरी मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असती. दुसऱ्या दिवशी तिच्या नशिबानं कुणबी प्रमाणपत्र तिचं निघालं. ती 21व्या रँकहून डायरेक्ट 2 रँकला आली आणि IAS दर्जाचे अधिकारी झाली. जर तुम्ही पिढ्यांना पार तुमच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं तर तुमचेच लेकर अधिकारी होतील. तुम्हाला कोणत्याच नेत्या पुढे हात पसरायची गरज नाही. आणि कशाला पसरत त्यांच्या पुढे? त्यांच्या यातून काय गुतलंय तुमचं? कोणी 100 रुपयाचं तेल मीठ आणून देत नाही संसार चालवायला. आपल्यालाच कष्ट करून आपले लेकर मोठे करावे लागते आणि आपले पोरं शिकून आपला संसार सुद्धा आपल्याला चालवावा लागतो. गरज काय कोणाची? आयुष्यभर यांच्या पॉम्पलेट चिटकीत बसला तर आज एक बी नेता आपल्या बाजूने यायला तयार नाही, बोलायला तयार नाही. सगळेजण विरोधात. मी बोललो नेत्याला, आज मराठ्यांचेच काय आमदार मंत्री आपल्या विरोधात बोलायला लागले. म्हणतात काय, हे आमच्या नेत्याला बोलला. तुझा नेता आहे का? जाते. मी तर तुझ्या जातीसाठी भांडतोय. तुला राग यायचं काय करता? इतके दिवस झोपला होता तू 6 महिने. मग तुझ्या नेत्याला सांगायचं ना, 7 महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावर, यांची मागणी पूर्ण करा. ते तर नाही सांगितलं. मला थोडे बंधन घातले तो आचारसंहितेत म्हणून मी दम्माने बोलतोय. नाही त्यांना कचाकच झापितो मी, यांना सोडितच नाही. कारण मी कायद्याला मानतोय, आचारसंहितेला पण मानतो. 1.5 महिना मजा करते, 1.5 महिना सुखे म्हणा. तुम्हाला संपले मग माया संघ माया जाते सगळं गाठ आहे तुमची. तुम्हाला सुटत नाही. ते कसे देत नाही तेही बघू. पण सध्या जरा कसं आहे, एखाद बार ऐकायला लागतं. पण जर आडा बोलला मग याच्यात बी सोडणार नाही. मराठ्यानं जर आड उचलत राहिले सुट्टी नाही देणार पुन्हा मध्ये सुद्धा. कारण मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही. मी दुसऱ्याला मानित बी नाही. दैवतच माझी जात आहे, मायबाप सुद्धा जात. कारण तुम्ही बी काय मला कमी माया केलेली नाही. माझ्या मायबापाच्या आठवणी या समाजानं मला कधीच येऊ दिली नाही, इतकं प्रेम केलंय. आणि माझाही शब्द आहे तुम्हाला, माझा जीव बी गेला ना तरी हटत नाही मी. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटतच नाही. कारण मला यांची कशाचीच गरज नाही. देऊन काय देते? पैसे आणि पद, आणि दोन्ही लागत नाही मला. पैशाची मला गरज नाही आणि पदाची पण नाही. मी इतका नशिबाने की माझ्या नशिबात माझा समाज हीच माझ्यासाठी संपत्ती सगळी. मी हेच वैभव आहे माझ्यासाठी. काय गरज नाही मला कोणाच्या पदाची त्याची. आणि मग तेच अंदाज त्यांनी धरलाय. हे ऐकत नाही ना, याला बदनामच करा. आता ते व्हिडिओ आणणार आहेत. कसला गाणतो काय माहित, कुणाचा मुंडका कोणाला चिटकीतोय. भाऊ तू ते तर कर आणि मला समाजात बदनाम करून माझ्या जातीपासून तोडायचा प्रयत्न कर. तुला बी काचका दाखवतो त्या टायमाला. मग कसं असतं, तुलाच लय येतं का सगळं? मग बाकीचे बी डाव प्रति डाव होणारच. तुम्ही एकच डाव टाकला 10% द्यायचा, तर मराठीने फॉर्म भरायचा टाकला तर तुम्हाला सुचाना सुद्धा. तुमच्याकडे आहे का नाही? आहे. ते बीडवाले तरायला लागले. ते म्हणते 20,000च फॉर्म भरायचे. आणि जर आता तुम्ही सगळ्या मतदारसंघात 20,000 फॉर्म भरले, तुम्हाला चिन्ह काय द्यायचे रे? काय डोकं लावता राव तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणाला माहिती? हे मी नाही सांगितलं नाही, त्यात ढकलून मायावर. या आपला काही संबंध नाही याच्याशी. आता 20,000 फॉर्म भरल्यावर तुम्हाला चिन्हच काय द्यायचं? कांदा बटाटो टमाटो गोटे गाटे देता काय? तुमच्या चिन्हाचं मी त्यांचं सापडन का? अरे नवीनच हुंबल अंतावर राहू तुम्ही. काही माझ्या डोक्याला ताण करून ठेवता. वरून मला फोन येते.